लग्नाच्या पूजेनिमित्त बारी आणि तो लग्नाचा माहोल या ठिकाणी झालाच पाहिजे. प्रथमतः धन्यवाद देतोय. मगाशी तो मी कपडे सुकूसाठी उड्डाण गेलं, तो गाडी चावी ठेवून गेलं आणि बाहेरसून लॉक केलं आणि आज या स्थानिकांनी जी मदत केली आणि माझ्या गाडीचं लॉक उघडले, कारण जोरदार कळांच्या गजरात सगळ्यात मोठा जो तुम्ही विनोद मारला की माणूस एका पायावरती कधी उभा असतोय. या ठिकाणी एक मुलगा बसला होता, आता कुठे गेला तो? प्लीज प्लीज त्याला बोलवा. हे बाळा इकडे, हे नक्कीच आहे. एका पायाने सुद्धा माणूस बरंच काही करू शकतो. हे बाळा येतो, ये ना, बिंदास आहे, बिंदास आहे. हॅलो, बिंदास बिंदास बिंदास. एका पायाने माणूस काय करू शकतो. मगाशी मी त्याला बघितलं, तिथून तो कुबड्या घेऊन आला. मी गाडीतनं बाहेर पडलो होतो, तिथे कुबड्या ठेवल्या आणि इथून जी उडी मारली आणि उतुंग भरारी घेण्यासाठी स्वार्थाचं जीवन लागत नाही. उतुंग भरारी घेण्यासाठी स्वार्थाचं जीवन लागत नाही. अरे एक पंख जरी माझा छाटला गेला, एक पंख जरी माझा छाटला गेला तरी आयुष्य जगण्याची मला घाई, आयुष्य जगण्याची मला घाई. हे या मुलाखत जमीन जुमला काय नाही तलाव. माणूस एका पायावर म्हणता कधी चिट्टी घालताना बाकीच्या का उभं राहत नाही. ढेंगाला बरी जमत आधी जागा नाही. नाक्याला बारी असेल तुझे एक पाय काढला असते, तिसरं छाटून टाकलं असते नाक्या. आज खरोखर गिफ्ट या मुलासाठी माझ्याकडे छोटीशी भेट. माझ्याकडे आलो, पैसा नकोय मला, काही नकोय, पण अशा लोकांसाठी काहीतरी पुढे येऊन करायचं ही जिज्ञासा मात्र माझ्या मनात. का नाही, लॉकडाऊनच्या काळामध्ये औषध आम्ही सगळा जिल्हा डोळ्यातनं आसू सुद्धा आले, पण कधी स्वार्थ मनात बाळगला नाही. त्यामुळे बुवा एका पायाचे जो परत माझ्या समोर मारलं ना, तो तिसरा पाय सुद्धा कापून टाकीन जागे. कारण जिज्ञासा, मनात जिज्ञासा पाहिजे. खरोखर मुलं उतुंग
भजनशील, नामस्मरणशील. नामस्मरणाशिवाय कर्म उपाय नाही. आणि ज्या दिवशी खरोखरच तू सुंदर भजन करशील ना, तर दुनिया तुला सलाम करेल एवढं मात्र नाही. त्याच्यासाठी चांगला गुरु हा आत्मसात केला पाहिजे. गुरु विना सुखत नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. प्रत्यक्षात तुकारामाने सुद्धा हे सांगितलंय. आणि खरोखरच हेच भाग्य. आज आम्ही इथे येऊन काय बघितलं, खरोखर आम्ही आज शिकतोय. आम्ही मोठे सम्राट ना, पण आज या मुलाकडनं जे मी आज शिकलोय ते आयुष्याच्या अंतापर्यंत मात्र नक्की लक्षात राहील. लक्षात घ्या, हे शिकायचं. त्यामुळे बाबा काय नाही, या ठिकाणी कुमार पिंट्या संदेश अक्षय श्री अभिषेक शिरसाट बाळासाहेब यांच्यावरती एखादं गाणं सादर करा. आणि तू सुख करता तू दुःख हरता परशुराम भाऊंचा गजर सादर करा. आणि नक्की तुमची इच्छा गजराच्या माध्यमातून पूर्ण करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे तेरी उम्मीद तेरा इंतजार करती है. म्हणजे ही आमची उम्मीद आमच्या घराकडे इंतजार करतात. केळी उद्याची माझ्या गाडीत बरोबर घेतलेली. सुमित मोंडे, विशाल मोंडे यांच्याकडनं 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. मेरी उम्मीद तेरा कोणी आहे बाई वाड्या नाही आड्यावर सुद्धा उभी राहणार. म्हणताना कसं मेरी उम्मीद तेरा इंतजार. शाळेत लय आम्ही कारनामे केले. इसको क्या मालूम है सुप्रिया स्वप्नाली. अरे दोनच चांगलं. 16 नारी घेऊन भोपाळ कृष्ण लागला. 16 असताच 16 नारी घेऊन गोपाळ कृष्ण जगला. नाही, ज्या युगामध्ये नारी नाही जीवनच कसलं. आम्ही पहिले चुरगली करू असे सुप्रियाने स्वप्नाली खायचा फॉक फॉक फॉक. अरे असले ठुसके मारलोय ना. फॉग नाही फॉग लागल्या. आम्ही चिठ्ठीवरली वशे प्राणप्रिय सायंकाळी 5 वाजता काली खाली भेटायला येशील का. आणि आता मेसेज पाठवत टिंग 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 टिंग. प्रिय तुझ्या आठवणी धुंद झाल्या तारका. प्रिय तुझ्या आठवणी धुंद झाल्या तारका. तो झाला वारका आणि त्यांच्या झाल्या खारका. मेसेज पाठवून ह्याच होता. आमच्या काळात काय रे काय निघाली का दुनिया हे नाही आहे सर. लेके जाओ. प्रिय तुझ्या आठवणी धुंद झाल्या तारका. मेसेज पाठवता पाठवता तो झाला बारका आणि दोघांच्या झाल्या खारका. तेरी उम्मीद तेरा इंतजार करी दे. सनम तो सिर्फ
त्यावेळी अलका यांनी कुमार सानू गायचे. आता ऐका, हिमेश रेशमिया बॉम्ब मारतात, ए हुजूर. पण त्यावेळी आपल्या लता दिदी, अनुराधा पौडवाल, आजीची गाणी काय वाईट होती पूर्वीच्या काळातली. आम्ही आमची आई जर वाळा केली तर आजी अशी थापटून थापटून आमका झोपी. ती एका माहित आता 8 दिवस झाले होते का कळतं ना पुढे काय ते पाळणीने कशी म्हणावी लागतात. त्याला बघा सांगतो एका पायात उभ्या राहायचा, नाही तर तुझं तिसरं घाळण पडलो जाग्यावर. पहिला होता हम दो हमारे एक डझन, हम दो हमारे आधा डझन, मग इला हम दो हमारे 3, मग हम दो हमारे 2, आता हम दो हमारा तळपाट. पहिलं थांबतो तो इकडं थांबतो, 1 लाख रुपये डॉक्टरने देऊचे लागतं. पहिली होती खय आजी आजी कांका ते खय झाली शेणी घालताना. आजी आजी बाबू काका खय झालं लाकडा तोडून गेलं इथं. आता बसले विषय. आता बेड रेस. वाईट जरा कोण लागली काय हॉस्पिटलात नाही आल्या नाही काय डॉक्टर असो एकदम. अरे केल्यान कोणी तुका टेन्शन घातला. मी ओढलाय ती डॉक्टर असो बेड रेस घ्यावी लागेल. काय गणपती हाणले हान काय खाटीत टाकले, हातात रिमोट दिले. काय सांगा आहे डॉक्टरांनी सांगल्या ना एका बेड रेस घेऊची आ. काय ह्या तितक्याच वागता हातात रिमोटने चालू चौक डब्बल आई बघा ते का काय काम सांगा नको. काय वाईट जरा कळा मारली हो. काय हो इकडे दुखतंय काय परत आहे कोणीतरी बोलवा रे. टॅक्सीवाल्यात बोलवा, रिक्षावाल्यात बोलवा, बैलगाडी तरी बघा. अरे पोटात तिच्या दिवसानी तू तिच्या बॉम्ब मारतो. लोक सांगतली परत गणपती नेले आणखी परत डॉक्टर. पोटामध्ये पाण्याची कमतरता आहे. मूल वायरी भोवती गुंफळतय, सिझरिंग करावं लागेल. म्हणणार करा बापडा काय करणार, करा बापडा. काय 5-6 दिवस ठेवल्याने काय डॉक्टरांनी बिल दिल्या 1,30,000 रुपये. मी तो झील तितक्यात पडलो त्यापेक्षा दत्त घेतलं बरोबर ना. सत्य परिस्थिती आहे. पण त्यावेळी मेहनत करायची. आजी बीजी गाणी अशी व्हाय ना ह्या या क्या कुसाळ ह्या या व्हाय कुठे गाड्या टाप घेतली कुठे गाड्या. मेहनत होती त्यावेळी. आता नाही. माझ्या मातीला सुगंध मातीचा काय काय गंध मातीचा. अरे काय त्या सिरियलची नाव सुगंध सुंदर या ठिकाणी दर्शन डुकरल यांच्याकडे 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे कैलासवासी बाळकृष्ण जावाजी मोंडे यांचा बंधू प्रिन्स मोंडे यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक झालं. मातीला काय का या फुलांना सुगंध मातीचो या नाही तर खेचो येतलो. या फुलांना सुगंध माती जाऊ मातीत उगवलं झाड मातीतनं जन्म घालतं फुलांना सुगंध मातीचं नाही तर काय काय नाव ठेवायची असण्यावर नाही मग सत्य पद्धती आहे. तुमचा विषय नाही नावा सुद्धा बघा ना काय राणादा ते बघा काय उडतंय चालतंय की तू उडतंय की म्हण ना चालतंय की काय. अरे एका घरात राधिका मसाले खूट मसाले
राधिका झाली, शनया झाली, आता ती माया येईल. माया राधिका मसाल्याने आमचे कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही गाडी फिरताना बघला असतं असं वाटेल. शिरसाट मसाले, राधिका मसाला, माझी मिरची आणि तिची खोकी एकदम हा गरम सामान पारकरांच्या दुकानातला. नमस्कार. आम्हाला एकच वाईट वाटतं की आम्ही कधी खेळायला गेलो की लोक म्हणतात हे हरणार, पण असं बोलत नाही की जिंकून येणार. एक आशा असते, तो फक्त एक स्माईल द्या. शिव्या तर दुश्मन पण देतात. आपले जर पाठीत वार करत असतील तर आम्ही पुढे कसे जाणार. मैत्री पॅकर्स क्रिकेट संघ मुंडपाल मुंडेवाडी यांच्याकडनं हे 200 रुपयांचा लाख मला तर बाकी शिकायला. आणि मित्र, ही जर तुमची खंत असेल तर एकदा जग जिंका. जग जिंका. तुमचं स्वागत करायला सगळे तयार असतील, पण घरातला काम टाकून खेळाच्या नादाला लागा. ह्याच्यात काय तो विराट कोहली वगैरे काय ते काय मोठे शाणे झाले. आमच्या आईच्या गावच्या हॉलाने खेळती, हिंमत त्यांची येऊन दाखवता. अशी गुगली टाकी ना मधलो दाडको गायब करील जागेवरती. बेल 2 दिवशी वाटेल कशी झुम बरोबर झुम शरब. नाही पण मित्रांनो, खरोखर खेळ आणि कलाकुसर ही मी मस्करी करतोय, पण तुम्ही एकदा असे जिंकून दाखवा की संपूर्ण गावाने तुमचं स्वागत केलं पाहिजे. शाबास, ही माझ्या गावची पोरं आहेत, आज ट्रॉफी घेऊन येत आहेत. नाही तर फुकटचे उपयोग नाही. आमची आता चालू झालेला आमच्या गावाने सुद्धा, पण त्यांच्या डाव्या साईडनं मारा करतील उद्या पार्क. 4-5 पावलांचा छोटासा रंग आणि उचलून मारला चेंडू दानाच्या त्यांची षटका. आमच्याकडे डिक्लेअर हिंमत त्या रोहित शर्माची आणि त्या विराट कोहलीची आमच्या हबळात येऊन खेळणार नाही खेळणार. आम्ही कसे पहिल्यापासून आम्ही भुकमी गडी काचे पीछे कुछ कुछ नो सपनों बोलणं कुछ नो पाठ. हे खेळ बाबा खेळ. कबड्डी 1 पॉइंट तेलगू टायटल्स. एका बॉलाच्या मागणं 11 जण किती धावतात तेच मागा कळत. बॉल ये आणि धावतात 11 जण. हो, एका बॉलाच्या बटना 11 जण धावाची गरज आहे. आमचे खेळ भारी. हवालुबी, लगोरी, पहिलो गोवांचा खेळ होतो. मगाशी डॉक्टर अकॅडमी गेलंय ना, आपण डॉक्टर खेळली जा. लय मजा त्या खेळात. आपण डॉक्टर खेळली जा. काय एखाद्या पोरग्याला झोपवलंय. श्वास घे श्वास, इंजेक्शन देऊ तर तो दुधता. ही जी खेळाची मजा होती ना बुवा, आता लावता येईल. श्वास घे श्वास, इथे इथे दुखतय. काय व्हायचं पुढे गेलो तुला, इथे दुखतय. बरं तो काय तो स्टेटस्कोप काय म्हणतात तो. स्टेटस्कोप म्हणजे काय, कारण त्याची येल का ना आणि करंदो होता. इंजेक्शन देऊ नको, मागच्या टायमात दिलं तर नको देऊ, दुखतालं. काय असतं तुमका माहित आहे गेम खेळला. हसते हसते कडजाई रस्ते बघा, हसत खेळत जगा. हस नाही बुवांना बोलूनच बारी करता येते असा विषय नाही. आमच्याकडे भरपूर अस्त्र ठेव देवा, आम्ही ते नाव नाही घेतो. बाकी बुवा बघा, छत्रपती शिवाजी महाराज. खरं म्हणजे आपल्याला मराठी माणसाला हे नाव घेण्याचा मुळात अधिकारच नाही. छत्रपती शिवाजी महाराज मध्यंतरी फॅशन लिहिली होती. चंद्र काढायचो, कानात बाली घालायची, कर्जात घेतलेल्या म्हशीसारखी. सोसायटीत घालता बघा करत. आता तर आधार कार्ड होईल, आता कानात मारतो. माझ्या 3 म्हशींचे कान कुठून टाकले नाही. हा मारली तरी ऐका घेत नाही त्यांना. गो बायग्या खायले बायग्या
दाढी वाढवायची आणि सकाळी कार्यकर्ता ताट छत्रपती शिवाजी महाराज की जय चला रे झेंडे लावचे आणि संध्याकाळी तोच कार्य करतो 7:45 वाजता. त्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनायचा असेल तर ज्यावेळी आपण नाक्यावरती उभे असू त्यावेळी आपल्या आया बहिणींकडे जर का कोण वाकड्याकडे बघत असेल तर त्याचे डोळे काढून हातात घ्या. कारण राजांनी सुद्धा सांगितलं अशी कामुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. मदत करायची जिद्द पाहिजे. अडचणीत आपले असो का माका हिंदीत देत नाही तुमका हिंदीत कसा देव देईल कारण ते बगी होते चाकर माण्यांका आमका हिंदी भारी शामुका बैल धावते धावते पाड्या. हो कणकवली में इतना पाऊस गिरा गुडगा गुडगा पाणी नांदगाव हिंदी. मदत करायची जिद्द पाहिजे. अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे. किंमत त्यांचीच ठेवा जे तुमच्या पाठीमागे तुमची किंमत ठेवतात. सन्मान्य अभय मोंडे यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पैसा का काय नाही मित्रो. आजी सुद्धा आमची चांगली गाणी म्हणायची. निज निज तान्य बाळा जी आई गेली वाळा मुरली आणली सोळा. आम्ही नाही झोपलो की शेवटचा गाणं आजीचा ठरलेला. आराडगे बाणकी बाबाची आई ठराई होते ठराई होते नानियत म्हणजे निकारात पाय घातले नव्हते पण ती आपुलकी होती बघा झोपाळ्यावरची गाणी. आता गेली हो म्हणूनही 8 महिने कोरोना 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 जिकडे तिकडे कोरोना. त्या दिवशी आजी एकदम सांगता आजी पाडग्याच्या सुने कोरोना झालो. आजी म्हणत का बरा झाला बरा झाला लगीन होऊन पोरा 15 वर्ष झाली पोटात काय नाही होता या झाला इतक्या बरा झाला. म्हणजे ते आजी एक माहित नाही कोरोना म्हणजे काय. कोरोना म्हणजे मित्र कोणताच रोग नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. पण आज संयम पाळा हे मात्र आम्ही सांगू शकतो. संयम पाळा शासनाच्या नियमांचं पालन करा त्याचं उल्लंघन करू नका. कारण मास्क ह्यो बैलांचो शापा आमका गावलेलो. पहिली मुसकी आम्ही बैलांका बांधली खय हातवला ही पाठसू चल जमुरे भूर. त्या बैलांनी त्याला शाप दिल्यानी एक दिवस असो येत आम्ही वाड्यात बिना मुसकीचे राहायचो पण प्रत्येक माणसाच्या तोंडात मुसकी येणार आणि तो शाप आम्ही आज भोगतो या कलियुगात. बैलांचो मुसकी घालून आमची लोक काय चाकरमानी वर्ग सुद्धा नाही. खरोखरच हे दिवस नको आहेत. आज बघा कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. त्या परमेश्वराला एवढंच सांगणं करतोय की बाबा रे या सगळ्यात या मनुष्य जातीची मुक्तता कर. झाला तेवढा अंत बस झाला आता पाहू नकोस. कारण माणूस चुकलाय देव जाग्यावरतीच आहे. जळीत तरी काष्टी पाषाणी परमेश्वर आहे. मानला तर देव नाहीतर दगड आहे. मग मी चांगलं होते ना उगाच माझ्या बरोबर काय झाली मला कसं होतं माहिती मागून कोणतरी बोलत कॉन्सन्ट्रेशन तुला असून द्या. गाणी नवीन जोडी येत आहे. शहना सदा कह रही है खुशी की मुबारकी घड़ी आ गई है. खरोखर 8 महिने जरी आम्ही घरात बसायला काढलं ना 8 महिने तरी ह्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात
बारशाच्या भजनांका थोप नाही भाऊंकडे आपली डबल बारी फिक्स पाहुणे देतील ना देतील बस फक्त एक आंबा आणि एक सुर्खी जोड़े में सजी की चांदी सी दुल्हन पलक से जमीन पे परिया लग्नाचा माहोल पहिली गाणी लागायची ना मला न्यावयाला त्या डाकट्यानी राजी आता ना आता डीजे हळदीचा लय मोठा फेडा हळद रातभर हळद आणि सकाळी हळद नाचणाऱ्यांका आंबे हळद मला हळदीक नाचणारो तुमका लग्नाच्या दिवसात दिसणार नाही अजिबात ते का अहिराचं टेन्शन नाही
काहीतरी वाड्यात नाही तर तैशीत काहीतरी झोपलेलो असणार. तू लगीन कर नाही तर मर आपल्या कर्मात, माका त्याच्याची काय देणार घेणार नाही. तर रात्री माझा भागावर असणार विषय संपतो. बरं हे आमचे माता भगिनी सडा सारवण करून हे अंगण सारवणार, रातभरता पिवळा धम्म करून ठेवणार. बरं जेवतं नाव कसे उतार झेपला ना तुळशी बिळशी खमाटी मारून बसणार. अशी भेड बीड गावली ना ते थांबे बिंबे काय थैसूनच नाचणार. बरं आता खाताना सुद्धा कोंबडी इसका डावतात तसा, अर्धा खिशात अर्धा नाकात अर्धा तोंडात. समजा माका तुझा जेवण नको चल. अरे जेव जेवत नाही तर सांग तर सोन्यासारखे अजून किती टाकतो. माका काय दिलंच ना म्हणजे काय मी काय असं म्हणलं. परत तो किलेस. बरं दिवसभर येऊ लग्नाच्या कार्याक नसणार, शुभ कार्य घेऊ ना. संध्याकाळी वाईट कच्चीवाल्यान कच्ची लावल्यान ताड ताड ताडकन काठी वाजली की परत येऊ माणूस जागो होणार आणि वरातीच्या समोर उभं राहणार. ए बजाव जसं काय पुऱ्या लग्नाचा खर्च त्यानाच केला. पहिली हळदी बिदी का सोन्याचा नारळ लग्नाची वारी आहे म्हणून थोडंसं मनोरंजन करते. गजर 5 ते 7 मिनिटात संपूर्ण. देवा वाहिन तुला वाटे वैल्या वडाखाली उदय नवरा उभा. बस दुसऱ्या हात घालायचोच ना. पहिला होता राजा रंगाच्या काळात तकडी एकाची 5-5 बायका. हो लाकूड तोड्या साधा आणि सोपा विषय. लाकूड तोड्याची गोष्ट पहिला लाकूड तोड्या होता. लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. त्याने देवीचा धावा केला. देवी धावून आली, पाण्यामध्ये उडी घातली. पहिली सोन्याची कुऱ्हाड काढली. तो म्हणाला ही माझी नाही मावली. पुन्हा गेली चांदीची कुऱ्हाड काढली. म्हणाला नाही मावली माझी. पुन्हा पाण्यामध्ये गेली लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढली. त्यावेळी तो म्हणाला माऊली ही माझी. आणि आताचा लाकूड तोड्या आता ते कुऱ्हाडीन नाही लाकडा तोडी वाली मशीन इली सगळे होय जागे होत हातात घेतला चिरचिरी अंगान भरता एकदम काहीतरी वेगळाच काहीतरी करतो असं वाटतं. ती मशीन घेऊन बायको घेऊन नदीच्या किनाऱ्यावर लाकडा तोडी होतो. हाली कलियुगात तो लाकूड तोडो आणि त्याचा नशीब फुटक्या त्याची बायकोच पाण्यात पडली. बायको पाण्यात पडल्याबरोबर ते का आपलं पूर्वज आठवलो. तो म्हणला देवी जाऊ ग. देवी आली. पहिली उडी मारल्यान देवी पाण्यात जॅकलीन फाडलांडीच बाहेर काढल्या आणि त्या काय विचारता हीच तुझी बायको काय. तो म्हणता होय हीच माझी बायको हीच माझी. त्याला देवी म्हणता रे काय तुझे पूर्वज. पहिली सोन्याची कुऱ्हाड नाही म्हटली, चांदीची नाही म्हटली, त्यावेळी लोखंडाची दिली त्यावेळी होय म्हटली. आणि आता तू खोटं बोलतोस ही तुझी बायको आहे का. तो म्हणता औषधी मी खोटा बोललोय पण त्याका सुद्धा या कारण आता ही मी नाही म्हटलंय तर तू परत पाण्यात जातलस आणि करीना कपूर बाहेर काढतलस. ती नाही म्हटलंय की परत पाण्यात जातलस आणि माझी खरी सच्ची बायको बाहेर काढतलस. ज्याला मी होय म्हणतलोय त्याला तू म्हणतलस अरे बाबा खरं बोललास. म्हणाल माका 3 बक्षीस म्हणान घेतलंस. ह्या कलियुगात एक सांभाळताना नाकी नव्हतं 3 खैसून सांभाळू त्याच्यापेक्षा ही पहिली यादी बरी. म्हणजे आजकाल खराब बसायचा नाही हा. स्वप्नालिनी सुप्रिया लय फक्त मंगल्यापासून लांब. आणि त्या बरा होता म्हणजे मुंबईत मी गेलोय म्हणजे काय आता चुन्याची डबी आणि वर बसलो कोणतरी. मुंबईत आता पिपळाची झाडा लावली वड नाही वड पुजूक वड नाही. ती 2 रुपयाची फांदी आणणार आणि आदल्या दिवशी तुळशीत ठेवणार म्हणजे मेल्लो वड पुजत आणि याचा धाग्याचा गुंडाळ घेणार. वडा पाव मग बारके पोरगे विचारतात की आहे तुला चटणी नाही लागत बरोबर. पिपळाच्या झाडावर बसतात थैसर कोण काय रावला नाही. मुंबई सगळीकडे मेट्रोचं जाळं भजना होतं ना मुंबईत मुश्किल.
पण करायचा माझा 26 जानेवारी ठरला एक्झाम करतले असं नाही काय लोकांचं किती बोलायचं. हा कायाक मात्र बुवा चुकीचा बोललास. म्हणजे मी माझी बायको म्हणजे झोपातकडे तोंड करून इतक्या सांगा हिम्मत उद्या सकाळी घसटपोट घेईन जाग्या घसटपोट जाग्या इतक्या ऐकान घेणार मी नाही माणूस. रातभर बॉम्ब मारून येतलं आणि कोणातरी ऐकान गेलं जायचं घसटपोट आहे ती 2 डझन केळी आहेत ती जाय पर्यंत खाय. हा घटस्फोट उलटा म्हटलं. आमच्या काळातला शिक्षण जेमतेम दुपारपर्यंत. सकाळी आई मला शाळेत घेऊन सोडी दुपारी सगळी शाळा कंटाळत नका घरा का म्हणतो. असं मजा मस्ती करूया. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार गाना होऊन दे. सुमित आणि विशाल स्वर दुःखात गाडत काच गाणं ना काय गाणी ना म्हणा. देखा है पहली बार साजन संजय दत्त असं नुसतं वळवळा त्याला दत्त आणि सलमान खान काय त्यांनी सलमान खानची गाणी 12 महीने में 12 तरीके से तुझसे प्यार जताऊंगा मैं म्हणून मेलो निर्वशी मरता अजून 12 महिन्यात 12 प्रकारचा प्रेम म्हणजे झाला का साधारण शता पण माझी मराठमोळी माधुरी दीक्षित बघा सलाम द्या नट सम्राटनीला खऱ्या अर्थाने सलाम. आजही बघा कशी दिसतात. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार पहली नजर में तूने अपना बनाया. त्यावेळी फक्त कॉलेजच्या गेटवर उभे राहून इतक्या म्हटलं ना तुम पास आए तुमने न जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जाने न सकता है क्या करूँगा कुछ होता है एका गाण्यावर 10 वर्ष थांबून ठेवलंय बायको लव्ह मॅरेज केलं. एका गाण्यावर 10 वर्ष थांबून खरे जायचं नाही. कुछ कुछ होता है तेरा भी कुछ होता है मेरा भी कुछ बाद में सब कुछ होएगा टेंशन नहीं लेने का. पण जुनं ते सोनं आहे जुनी गाणी बघा. जब प्यार किया तो डरना जब प्यार किया तो डरना क्या प्यार नहीं किया प्यार किया कोई चोरी नहीं की चुपके आंसू बहना क्या जब प्यार किया तो जुन्या गाण्यात सुद्धा हिरो हिरोईन होती. एका झाडाची फांदी धरल्या हिरो काहीतरी वर घळणी आणि पुरा गाणा सपापर्यंत त्या हिरोईन फांदी सोडलेली नाही. झाड कुपळानं पडला तरी चालत आणि हिरो एक डेळी घेऊन हवा खाता आणि त्या गाणा कसा असायचा बघा. क्यों आगे पीछे डोलते हो भोरों के क्या मेरे दीवाने हो
वाटसून फुडसून क्यों आगे पीछे दौड़ते हो गाणं संपला का हिरो खाली उतरायचो काय ती हातात ती टिळी बारीची हिरोईनच्या हळी लावल्याला पाठीची हिरोईन आई हमें पता ही नहीं चला त्याला सुद्धा प्रेम होता बघा आज हे व्हॉट्सअपच्या युगात वगैरे आम्ही सगळा घालून बसलो हो 3-3 तास 4-4 तास व्हॉट्सअप ढवळीत हे बारके पोरगे तळीशे नातू परीक्षेच्या टायमात आजोबांच्या समोर ढवळता ह्या बघा काय रे बाबा आजोबा सांगतो परा हे वाग्या हे परा पहिले अभ्यास कर नापास होशीत परा त्याला तो नातू उलटा आजोबांका सांगता तुम्ही गप्प बसा तुमच्या काळात ह्या होता तुमका काय कळतला याच्यातला त्याला आजोबा सांगतात बरा नाही होता ना ताज बरा होता या जर माझ्या काळात असताना तुझ्यासारख्या 3-3 तास जर ढवळत बसला असतं तर ते तुझे 5 पावलांनी 4 चुलते पोरा तुका गावले नसते असं गंगर सादर करतो सांग मनुजा संकट आले वाडे बघाशी एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर पण 2 राजे जन्माला येऊन गेले बघा महाराष्ट्राची अस्मिता घडवणारे 2 राजे आणि तदनंतर जो हिंदूंच्या मनामनात राहिला ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तुम्हाला समस्त जगाला मानावं लागेल ते राजकारणाचा विषय नाही पण संपूर्ण जगाने त्यांना आत्मसात केले छत्रपती शिवाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तदनंतर 3रं नाव घेतलं जातं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं 2 राजे इथे गरजले कोकण पुण्यभूमीवर 2 राजे इथे गरजले कोकण पुण्यभूमीवर एक प्यारा नावर एक चौदा नावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला अहो कवितांनी ललितांचा राजा आणि घोषित केला असे नरमती 2 जन्मले असे नरमती वीर शोभले कोकण पुण्यभूमीवर Thank you.
देवचराट भागात गेलो. देवाला सुद्धा शेवटी देवाची सुद्धा किंमत आहे हो. आपण देव सोडून देवचराच्या मागे लागल्यानंतर काय घटना घडल्या या मागच्या 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये ते या गजराच्या माध्यमातून सांगतो आहे. देव सोडून गेला स्वराज्य स्थापन करण्याची उगलाची होलडला अग जमीन तुमच्यासाठी भावा संगे मांडला. कधी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर छत्रपती शिवरायांचा आदर्श त्यांनी जर मनात आणलं असतं की हे स्वराज्य मी निर्माण केले, आज मला शिवबाण असता तर ना दिसली असते अंगणामध्ये तुळस, ना दिसला असता देवळावरती कळस. आणि काय ऐका केला असता माहिता, पण राजा आहे होता म्हणून भजन पूजन चालू आहे. त्या राजाला सुद्धा किंमत नाही. 1750 वेळा शिवजयंती साजरी करताय आपलेच बांधव नाव. आज ह्याची मी म्हणते रोज साजरी करा. प्रत्येकाने आपल्या दारात घरात आणि आपल्या देवाऱ्यात शिवाजी महाराज केला. कारण राजा होता म्हणून आज आम्ही हे ताजमहल जीवन जगतो. त्या राजाला सुद्धा आपण विसरत चाललोय. म्हणून हे दिवस आम्ही बघितले बघा. शपथ स्वराज्याची केली, माणसाने स्वार्थापायी माणसाची संपली. शिवाजी महाराजांनी करंगळी गावली, स्वराज्याची स्थापना केली आणि शपथ घेतली. आज हा कायदा हवाय. लोक निवडून येत ना का पहिला बॉट कापून राटात साडू लावायचं आणि शपथ घे मी माझ्या गावचा भला करीन, मी माझ्या देशाचा भला करीन. कोण फॉर्म भरणार नाही बघा, लिहून ठेव. कोण फॉर्म भरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज 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 आपण म्हणतोय, त्यांचा आदर्श घ्या ना आणि जगा. मग कळेल काय दिवस होते ते हालाकीचे आणि कसं स्वराज्य निर्माण केलंय. आणि आज एल्गार करतोय की हा कायदा हवा. जो कोण निवडा नाही त्यांना पहिला बॉट कापायचा आणि शपथ घ्यायची मी माझ्या गावचा भला करणार. हे फॉर्म येत भरतो नको नका माझा बॉट व्हाया म्हणतो. बॉट नाही तर बॉट नाही आणि बॉट नाही तर घसट बॉट नाही. देव जोडून गेला पुंडलिकाची भक्ती माऊली पांडुरंगाचे. माता पित्याची सेवा पाहुणी देवरी राहिले. ओ माता पित्याची उद्या 28 भागाची गोडी पुंडलिकावरती आई बाबाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी पुंडलिक निघाला काशी विश्वेश्वरी. काय महत्व नव्हतं ज्यावेळी पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली त्यावेळी प्रत्यक्षात वैकुंठीचा नारायण युगे 28 षडरिपू आणि षडविकार आपल्या पायाखाली चिरडून उभा राहिलाय. हे जाणायला पाहिजे. त्यांच्या आई वडील 2 भाव असले तर 6 महिने हरतली दिल्या ढोरासारखे. तू 1 6 महिने सांभाळ
मी बापाशी सामान्य सांभाळतोय. देव सुद्धा विचार करताना म्हणून देवाने काय केलंय बघा. हा माता पित्याची सेवा पाहुनी मी जीवेली राहिली. आज आई बाबाची वाटणी करून पोरा मोकळे झाले. अहो म्हणून तुझे देऊळही देवाने बंद केले. माझ्या गुरुदेवांकडे मी मित्र व्हायचो. सन्माननीय प्रमोद हरिहर गुरुमौली कैलास होती परशुराम बुवा पांचाळ बुवा यांच्या कोरसला बसतो. म्हणजे बुवांना माहित असेल आम्ही असेच बुवा झालेले नाही. दुसऱ्याची सामान सुद्धा उचललीत आम्ही दोघांनी. सामाना उचलून आम्ही आज भजनाच्या या माध्यमात वळलोय. हे शिकलो की कुठे लोकांना काय हवं आणि काय दिलं पाहिजे. हिरे तोंडा जारे तोंडा 10-12 गाणी हकलती पकडती मग हे कडे बघ कानपाट फोडीन मुस्काट फोडीन ही भजन आम्ही कधी केली नाही, करणार सुद्धा नाही. आणि ज्या दिवशी तो दिवस आमच्या माध्यमातून येईल ना त्या दिवशी आम्ही तर भजनात नसेल एवढं नक्की. कारण भजन हो त्यांचं जे काय त्या पंचरत्नांचं आज कदम बुवांचं स्मारक झालं. पांचाळ बुवांचं होऊ घातलंय. पाटील बुवांचं होऊ घातलंय. आमची कोण बांधी आमच्या पदरात ते म्हाळ एका वड्याचे 5 वाडी हो.